हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर मी आज आहे माझ्या घोसाळ्याच्या शेतात. मी घोसाळा तोडायला आलेले आहे. ते बघू शकता, कॅरेट आणि ते. आणि मी तुम्हाला आज एक अशी गोष्ट सांगणार आहे. गोष्ट नाही आहे, ती खरी सत्य घटना आहे. आमच्या गावात 4-5 दिवसापूर्वी घडलेली गोष्ट आहे ही. तर एक म्हातारं होतं, म्हणजे आहे ते म्हातारं अजून. तर त्याच्याबरोबर काय घडलं ते तुम्हाला मी सांगते. वाघाने त्याच्यासोबत काय केलं आणि त्याने ते वाघाच्या तावडीतून त्याचा जीव कसा वाचला. आणि त्याच्या शेजारी कुत्रं होतं, इमानदार कुत्रं. त्या कुत्र्याने काय केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आमच्याच गावात म्हातारा माणूस, बाबा, आपण त्यांना बाबा म्हणूया. तर बाबा झोपलेले होते बाहेर. खेडेगावात जास्त करून बाहेर झोपायची चांगली सवय असते. काही काहींना तर सवयच असते, कायम बाहेर झोपल्याशिवाय झोप लागत नाही. असेच एक बाबा होते आणि ते बाहेर झोपले. थोडंसं गार लागायला लागल्यावरती त्यांनी अंगावरती पांघरून घेतलं. पहिल्या लोकांना बाहेर झोपण्याची फार सवय होती. तर त्यातले ते बाबा होते, 70 वर्षाचे बाबा होते. आणि त्यांनी अंगावर घेतलं आणि ते झोपले. आणि जास्त निम्म्या रात्रीनंतर खूप गार लागतं. आम्ही पण बाहेर झोपून बघितलेलं आहे. तोंडावर वगैरे पांघरून घेऊन झोपले. त्यांच्या उशाला त्यांचा कुत्रा राखण करायला बसलेला होता. कुत्रा राखण करायला बसलेला असताना कुत्रा त्यांचं मस्तपैकी राखण करत होता. तेवढ्यात अशी एक घटना घडली की अशी चित्तथरारक घटना घडली की खूप डेंजर घटना घडली. कुत्रं मालकाचं राखण करत आहे. म्हातारं निवांत झोपलेलं आहे. आणि तेवढ्यात एक वाघाने तिथे एंट्री केली. वाघाची एंट्री झाली. कुत्रं गडबडलं, थोडंसं ओरडलं वगैरे, पण वाघाने डायरेक्ट त्या कुत्र्यावरती झडप घातली. तर कुत्रं मालकाच्या उशालाच बसलं होतं, ते डायरेक्ट मालकाच्या अंगावर आलं. मालकाच्या अंगावर आल्यानंतर म्हातारे आजोबा 70-75 वर्षाचे आजोबा असतील. त्यांच्या अंगावरती आल्यानंतर ते त्यांच्या अंगावर गोधडी होती. त्यांना गोधडी काढायचं काही उमगलंच नाही. गोधडी काढायचं उमगलं नाही, पण त्या वाघाने डायरेक्ट त्यांच्या अंगावरतीच ते कुत्रं फाडून खाल्लं. आजोबांना आवाज आला वाघाचा आहे किंवा बाहेर काहीतरी घडतंय हे आजोबांना कळालं. पण आजोबा गोधडीतून बाहेरच आले नाही. आणि आजोबांना हे सगळं समजत होतं बरं का. वरती काय, माझ्या अंगावरती काहीतरी चाललेलं आहे. आजोबांना नख्या वगैरे देखील लागल्या त्या वाघाच्या. आणि त्यांनी कुत्रं खाल्लं. वाघाने ते कुत्रं खाऊन घेतलं आणि नंतर वाघ निघून गेला. पण आजोबा मात्र बेशुद्ध झाले. एवढा सगळा प्रकार आजोबांच्या अंगावरती होत होता. त्याच्यामुळे आजोबा बेशुद्ध झाले. 2 तासांनी आजोबा उठले. कारण वाघ यायच्या आधी आजोबा उठून लघवीला वगैरे जाऊन आलते. त्यांनी टाईम वगैरे बघितला होता. आणि त्यानंतर ते आजोबा उठले आणि मग घरच्यांना उठवलं. तर आजोबा ज्यावेळेस उठले त्यावेळेस आजोबांची परिस्थिती कशी होती तुम्हाला सांगते. अंगावर जी गोधडी घेतली होती, गोधडी घेतली होती, ती गोधडी पूर्ण रक्ताने भिजलेली होती. कुत्र्याचं मुंडकं, पाय तुकडं थोडंफार उरलेलं शरीर कुत्र्याचं तिथंच पडलेलं होतं. आजोबा घाबरले खूप आणि खूप आरडाओरडा केला आजोबांनी. नंतर 2 तासानंतर आजोबांना विचारलं, तुम्हाला कळालं नाही का वाघ आलेला? आजोबा म्हणले, मला कळालं, माझ्या बोकांडी कोणतरी काहीतरी खात होतं, पण मला काय हे झालं नाही. माझ्या अंगावरती कोणतरी काहीतरी खात होतं, मला उमगलं होतं वाघ असणारे. कुत्र्याचा आवाज आला. मी इतका घाबरलो. मला थोड्या वेळ समजत होतं काय चाललं आहे काय नाही. त्याच्यानंतर मला काही समजलं नाही. मी डायरेक्ट बेशुद्ध झालो. पण मी रात्री 2 वाजता मी पाणी प्यायला लघवीला उठलो होतो गड्या. तेव्हा तर काहीच नव्हतं. म्हणजे ही घटना रात्री 2च्या नंतर झाली. अशी काहीतरी घटना झाली बघा. आजोबांचं अजून आयुष्य होतं, त्याच्यामुळे आजोबा वाचले. आणि वाघाच्या संकटातून कसं वाचायचं हे आजोबा आपल्याला शिकवून गेले. आणि राखणदार कुत्र्यांनी राखण केलं आणि मालकाचा देखील जीव वाचवला. आणि ही गोष्ट मी माझ्या मुलांना जेव्हा सांगितली, माझा मुलगा म्हणला, खरंच कुत्र्याने राखण केलं, पण राखण केल्याची ही शिक्षा त्याला मिळाली असं म्हणला. कारण मुख्य जीवात तुम्हाला ही गोष्ट ऐकताना जाऊ द्या, कुत्र्यावर निभावलं असं आपण म्हणतो, पण त्याचाही जीवच असतो ना. त्याचा जीव गेला, माणसाचा जीव वाचला, ही गोष्ट चांगली आहे. चला, तर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं, म्हणजे माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. मी व्हिडिओ टाकलं की तुम्हाला मेसेज पडेल. ओके.
बाय. भेटूया पुन्हा पुढील नवीन व्हिडिओमध्ये.